या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. मैदानावर सुरू होणारी लढत रोशनभाऊ घाटे विरुद्ध बंटी बॉईज ही लढत मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय प्रख्यात उद्योजक युवा नेते उदयभाऊ सांगळे यांच्या शुभ हस्ते टॉस स्पिन झाला. बंटी बॉईज संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या दरम्यान मुन्नाजी जाधव उर्फ डबू यांचं इथे आगमन झालंय. वेलकम जाधव सर. बंटी बॉईज संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि रोशनभाऊ घाटे या संघाला इथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. सलामीची जोडी स्ट्राइक घेत आहे मुन्ना शेख आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन राजगिरे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल विकास धोत्रे त्र्यंबक रोड एंड कडनं मारा करत आहे. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं गेलंय, दोन खेळाडू डीप मध्ये आपण बघू शकाल, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये तर दुसरा काऊ कॉर्नर सीमारेषा. यावेळेस बॅकफुटला गेले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा कट होतोय, वळण घेतोय आणि आतमध्ये येतोय. चेंडू सरळ बॅटर मुन्ना शेख यांच्या बॉडीवर जाऊन आदळतोय. सिंगल येते. अकाउंट इथे ओपन केलं गेलं संघाचं. धावसंख्या 1. ज्या पद्धतीने फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, गली, कव्हर पॉइंट, कव्हर, मिड ऑफ. या दरम्यान मान्यवरांचं इथे आगमन होतंय. सन्माननीय युवा नेते भावी नगरसेवक संतोषजी कांबळे, त्यासोबतच चेतनजी गुजराती, चेतन बाबा यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल कृपया आपण मंचावर मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर त्यानंतर सन्माननीय नितीनजी सोनवणे सर यांचं देखील आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आयोजन प्रमुख योगीजी मस्के सर आणि आयोजन समितीच्या वतीनं या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. दाफलक जर आपण बघत असाल 2 धावा दाफलकावर लागताय. विकास अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच बघायला मिळाला. ड्राईव्ह केलाय कव्हर रिजन मध्ये, चेंडू इथे हलक्या हातानं सॉफ्ट हँडल स्ट्रोक बघायला मिळाला. कव्हर रिजन मध्ये चेंडूला दिशा दाखवली गेली. सिंगल येते. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. याचं कारण विकास धोत्रे अप्रतिम गोलंदाजी करताय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताय. इथे बॅट्समॅनला अडचणीत आणताय. थोडंसं स्ट्रगल करत असताना बघायला मिळालं मुन्ना शेख आणि 2 खेळाडू ज्या पद्धतीने डीप मध्ये त्यांच्यासाठी लावले गेले होते, तैनात केले होते. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक काऊ कॉर्नर. त्यानंतर मात्र आता ऑन साइडला नितीन राजगिरेंसाठी क्षेत्ररक्षक तैनात केलेत सेम त्याच ठिकाणी. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला, मिड ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल येते. बॅकअप तिथे होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या लढतीमध्ये दोन्ही संघांसाठी ही लढत फार महत्त्वाची असेल. बंटी बॉईज संघासाठी मात्र हा सामना फार महत्त्वाचा असेल. या स्पर्धेचा उद्घाटनाचा पहिला सामना बंटी बॉईज संघानं गमावलाय. या सामन्यामध्ये मात्र निश्चितच विजयी होण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं असेल. स्पर्धेमध्ये परतण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल, फ्लाइट असलेला चेंडू बघायला मिळतोय. विकास धोत्रे यांच्याकडनं व्हेरिएशन्स बघायला मिळत आहेत. वेगवान गोलंदाजी करत असताना वैविध्यपूर्ण गोलंदाजी विकास धोत्रे यांच्याकडनं बघायला मिळाली. पहिल्या षटकाची समाप्ती होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधले पहिलं षटक इथे डिलिव्हर करत असताना फक्त 5 धावा दाफलकावर खर्च करताय. दाफलक 1 षटकानंतर 5 धावा.
पहिल्या षटकाची समाप्ती 5 धावा इथे धावपलकावर लागत आहे. मुन्ना शेख नितीन राजगिरे ही सलामीची जोडी रोशनभाऊ घाटे या संघाकडनं. आज स्वर्गीय रोशनभाऊ घाटे यांचे वडील आमचे मार्गदर्शक सन्माननीय किशोरजी घाटे काका हे देखील उपस्थित झाले होते. त्यांचंही स्वागत. त्यानंतर या संघाचे ओनर आहेत सन्माननीय संकेतजी घाटे. बॉलिंग मार्कवर आपण बघू शकाल मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं महत्वाचं षटक घेऊन येत आहे अनुज मौर्य. या अगोदर जी नाशिक प्रीमियर लीग लोकमत आयोजित लेदर बॉल क्रिकेट फॉर्मॅट मधील एक फार मोठी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये देखील अनुज मौर्य या खेळाडूने फार इम्प्रेस केलं. प्रभावित करणारी अष्टपैलू कामगिरी नाशिक प्रीमियर लीग मध्ये अनुज मौर्यकडनं बघायला मिळाली. तोच खेळाडू इथे बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय. यावेळेस ऑन साइडला मुन्ना शेखच्या बॅट मधनं येतोय एक तगडा प्रहार, येतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं फ्लॅट 6 षटकार. यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरनं मारलेला एक अप्रतिम स्ट्रोक षटकारासाठी. जास्त वेळ मुन्ना शेखला तुम्ही थांबू शकत नाही. यावेळेस ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू इथे मात्र लिव्ह केला गेला. चेंडूला आदर्श पद्धतीने चेंडूला लेफ्ट केलाय. चांगल्या चेंडूला सन्मान देखील देत आहे मुन्ना शेख. पहिल्या चेंडूवर मात्र अनुज मौर्यचं स्वागत षटकार मारून केलं गेलं. कमबॅक करत असताना दुसऱ्या चेंडूवर अनुज मौर्य निर्धाव चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपवर शफल होत इथे जागा बनवली गेली. ऑन साइडला तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ बॅटर मुन्ना शेख यांच्या बॉडीवर जाऊन आदळतोय. पुन्हा एकदा कमबॅक करताय. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहे. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असेल त्या धक्क्यातनं मात्र स्वतःला सावरलं गेलं आणि त्यानंतर सलग 2 चेंडू मुन्ना शेखला मात्र निर्धाव पद्धतीने डिलिव्हर करताय, हाताळताय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक. धावफलक जर आपण बघत असाल 11. येस, बॅटचा एज आणि चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. रोशनभाऊ घाटे संघाला फार मोठा धक्का बसतोय. मुन्ना शेख क्लीन बोल्ड बॅक टू द पवेलियन. बघायला मिळते पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला त्यानंतर मात्र एकाग्रता बिलकुल त्यांची इथे भंग झाली नाही आणि निश्चितच मुन्ना शेख यांना मात्र अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्याने प्रत्येक चेंडूवर करत असताना इथे चौथ्या चेंडूवर मात्र फार मोठं यश आपल्या संघाला मिळवून देत आहे अनुज मौर्य. व्हॉट अ बॉलिंग. बॅटचा एज आणि चेंडू इनसाइड एज आणि चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. फर्निचर डिस्ट्रॉय, यष्ट्या उद्ध्वस्त. मुन्ना शेख क्लीन बोल्ड बॅक टू द पवेलियन. षटकाच्या सुरुवातीलाच एक बिग हिट त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाला. एक फ्लॅट 6 आल्यानंतर मात्र अनुज मौर्य गोलंदाज कमबॅक करत असताना म्हणून इथे मुन्ना शेखला अडचणीत आणलं आणि निश्चितच आपल्या संघासाठी अत्यंत महत्त्वाची विकेट त्यांनी मिळवली आहे. एक ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देत असताना अनुज मौर्य. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. नन चावरिया, मॅन फ्रॉम नाशिक रोड. नन चावरिया यांच्यासाठी प्राइज येत आहे. सलग 3 षटकारांसाठी प्राइज असेल. यावेळेस हो बाउन्सर बघायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी, एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला. टर्फ विकेट चा फायदा घेत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी. इथे नन चावरियासाठी प्राइज असेल. सलग 3 षटकारांसाठी संतोषजी कावळे यांच्या वतीनं 5001 रुपयांचं पारितोषिक असेल. बॅकफुटला गेले, चेंडूला कट केलंय. शॉर्ट टर्मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. बॅक टू द बॉल, थोडंसं फंबल बघायला मिळालं. दुसरी धाव अगदी वेगानं कंप्लीट केली जाते. विकेटच्या मागच्या बाजूला थर्डमॅन रिझन मध्ये मात्र थोडंसं मिसफिल्ड. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जात आहे. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक इथे वाढतोय. धावफलकावर धावा लागत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13 धावा.
मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे संपतोय. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.50 या सरासरीने धावफलकावर धावा लागताय. एक गडी बाद 13 धावा. पहिलं षटक असेल, दुसरं षटक अनुज मौर्यकडनं ज्या पद्धतीने डिलिव्हर केलं गेलं, हाताळलं गेलं. मुन्ना शेख सारखा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा फलंदाज त्याला देखील बाद केलं आणि पहिल्याच चेंडूवर षटकार आला. त्यानंतर मात्र पुढचे 5 चेंडू ज्या पद्धतीने टाकले गेले, डिलिव्हर केले गेले, स्वतःचं स्टँडर्ड इथे दाखवत असताना अनुज. ओ वाह, अप्रतिम डिलिव्हरी. इथे गुडलेन स्पॉटवर चेंडू पीच झाल्यानंतर मात्र चेंडू राईज झाला, टॉस झाला. रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळाली. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता नितीन राजगिरे यांच्याकडनं. बॉलिंग मार्कवर आपण बघू शकाल आयकॉन खेळाडू विकास धोत्रे. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येतोय. नितीन राजगिरे ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करत आहे. विकेटवर थांबणं गरजेचं असेल, त्यासोबतच धावफलक हलता ठेवणं महत्वाचं असेल. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची देखील गरज असेल. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहे विकास धोत्रे यांच्याकडनं. ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये विराट या नावाने देखील परिचित आहेत, त्यांना ओळखलं जातं. यावेळेस मिस टाइम, हवेमध्ये चेंडू, फॉलो थ्रू मध्ये डाऊन द बॉल. एक अप्रतिम झेल फॉलो थ्रू मध्ये टिपला जातोय विकास धोत्रे यांच्याकडनं आणि नितीन राजगिरे मात्र तिथे विकेटवर कॉटन बोल्ड होत आहे. त्यांना देखील माघारी परतावं लागतंय. आणखी एक विकेटचं पतन होतंय. नितीन राजगिरे झेल बाद, बॅक टू द पवेलियन. कॉटन बोल्ड देखील केलंय. नियंत्रित गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताय. व्हेरिएशन्स बघायला मिळतंय. कधी बाउन्स करताय, कधी फुल लेंथ डिलिव्हरी असेल. गोल्डन स्पॉटवर देखील चेंडू पिच करताय. वैभव येत आहे, नवीन बॅटर. वैभव येत आहे. ओ यावेळेस वैभव फुल लेंथ डिलिव्हरी, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंगॉनच्या डोक्यावरनं येतोय गगनचुंबी वैभवच्या बॅटमधनं ह्यूज 6. या अगोदरच्या सामन्यामध्ये रवी अहिरेच्या गोलंदाजीवर सलग 4 चेंडूवर 4 षटकार आणि आत्ताच आल्या आल्या या चेंडूवर, पहिल्या चेंडूवर, डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय वैभव. वाह, दर्जेदार फलंदाजी. यावेळेस ऑफ स्टंपवर टाकलेला फ्लायटेड चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. कमबॅक करताय गोलंदाज विकास. 4थ्या 5व्या स्टंपवर इथे चेंडू पिच करत असताना बॅटरला मात्र अडचणीत आणलं गेलं. सरप्राईज केलं, आश्चर्याचा धक्का तिथे दिलाय. वैभव मॅन फ्रॉम नांदगाव. नन चावरियासाठी फार मोठ्या रकमेचे पारितोषिक येत आहे. क्रिकेट विश्वातील अत्यंत क्रिकेट रसिकांचा आवडता खेळाडू, लाडका खेळाडू नन चावरिया नॉन स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेजवळ मुझफ्फर सय्यद बॅक टू द बॉल. लेजंड क्रिकेटर मुझफ्फर सय्यद. रिटर्न देखील केला गेला. बॅकअप तिथे बघायला मिळतंय. 3 खेळाडू अगदी चेंडू अडवण्यासाठी इथे धावताय. या सिंगल सोबत षटकाची इथे समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय. 2 गडी बाद 20 धावा. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील 4थी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नन चावरिया पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघताय.
नन चावर यांच्यासाठी संतोषजी कावळे यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 5,001 रुपयांचं पारितोषिक, तर राजधानी संघाचे ओनर सन्माननीय संदीपजी भिंगारे यांच्या वतीनं देखील सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपये रकमेचं पारितोषिक येत आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण बघू शकाल वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येत आहे अनुज मौर्य. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू कुठल्या स्पॉटवर चेंडू पिच होतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या लाईन मध्ये न येता ऑन साईडला आपल्या फेवरेट झोन मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता वैभव जाधव यांचा. मात्र आपल्या वेगानं बीट करत असताना इथे अनुज मौर्य अप्रतिम गोलंदाजी. नाशिक प्रीमियर लीग मध्ये देखील ज्याने हे मैदान गाजवलंय तो अनुज मौर्य. बॉलिंग ट्रॅकवर बंडी बॉय संघाखंड. यावेळेस लॉफ्टेड समोरच्या बाजूला लॉंग ऑन रिजन. ओहो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक जबरदस्त प्रहार वैभव जाधवच्या बॅट मधनं येतोय, गगनचुंबी षटकार. जाऊन पोहोचतोय 26. बॅकफुटला गेले, चेंडूला कट केलाय, मिस टाइम स्ट्रोक. मात्र चेंडू डीप कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. अगदी वेगानं दूरवरचा खेळाडू अगदी वेगानं चेंडूवर आले, चेंडू पिक केला आणि ज्या वेगानं चेंडू आले चेंडू पकडला गेला आणि त्याच वेगानं पुन्हा एकदा चेंडू रिटर्न देखील केला जातोय. भावी नगरसेवक आमचे मार्गदर्शक सन्माननीय संतोषजी कांबळे सर, आपलं मनापासून स्वागत असेल. मुख्यमंत्री चषकाच्या लिलाव प्रक्रियेमध्ये, खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेमध्ये देखील आपण फार वेळ आयोजन समितीला आपण दिला. सातत्यानं आयोजन समितीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहत आहे, त्याबद्दल देखील मनापासून आपला आभार व्यक्त करतो. अनेक लेजंड्स, अनेक जुने खेळाडू रसिक इथे सातत्यानं हजेरी लावत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. लोअर फुल टॉस समोरच्या बाजूला लॉंग ऑन रिजन. वो लाजवाब स्ट्रोक. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. वैभवच्या बॅट मधनं एक तगडा स्ट्रोक येतोय षटकार. चौतीस धावा, 2 गडी बाद. 34. यावेळेस ऑन साइडला शॉट पूल केलाय, काव कॉर्नर सीमारेषेजवळ. चेतन मात्र अगदी वेगाने येत आहे. खराब रिटर्न. अक्षय बलक बॅक टू द बॉल. आता मात्र चेंडू तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र स्ट्राफ केलाय. वेगानं 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न ते वैभव जाधव करताय. क्षेत्ररक्षण अव्वल झालं, मात्र रिटर्न खराब आला. बॅकअप तिथे अक्षय बलकडनं सुरेख पद्धतीने केलं गेला. मात्र अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जर आपण बघत असाल 2 गडी बाद, धावसंख्या जाऊन पोहोचते 36. यावेळेस स्लोअर माड चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल केला गेला. एक फसवा चेंडू, धीम्या गतीचा फसवा चेंडू डिलिव्हर केला गेला. फ्लॅटेड डिलिव्हरी. कोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. ऑन साइडला चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ. चेंडू तिथे स्टॉप केलाय आणि या शेवटच्या चेंडूवर देखील सिंगल कंप्लीट केली गेली आणि या सिंगल सोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 37 धावा.
षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर वैभवच्या तगड्या बॅटिंगच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 49 धावा. शेवटची 6 चेंडू शिल्लक असतील. डेथ ओव्हर आडामारीचं हे षटक. वैभव अजूनही विकेटवर उभा आहे. नन चावरिया देखील विकेटवर तुम्ही त्यांना बघू शकाल. नन चावरिया मात्र स्ट्रगल करताय, तर दुसऱ्या बाजूला वैभव जाधव काय जबरदस्त बॅटिंग करताय, तगडी बॅटिंग करताय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवला आणि या सामन्यामध्ये देखील ताबडतोड फलंदाजी करत असताना, स्फोटक फलंदाजी करत असताना आपल्या संघाला एका चांगल्या टोटलकडे घेऊन जातोय, धावसंख्येकडे घेऊन जातोय. शेवटचं षटक डिलिव्हर करण्यासाठी टाकण्यासाठी येत आहे मॅन फ्रॉम वनी राहुल पवार येत आहे. राहुल ग्रामीण भागातील दणका संघ, एक नावाजलेला संघ, दणका संघाकडनं सातत्यानं अनेक व्यावसायिक स्पर्धेमध्ये आपण त्यांना बघत असता. यावेळेस नन चावरिया बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय अलोंग द कार्पेट मिड विकेट रीजन मध्ये. अनुज मौर्य अगदी वेगाने चेंडूवर आले, मात्र विकेटवर शतपावली करत असताना सिंगल अगदी सहजपणे कंप्लीट केली जाते. सिंगल यासाठी काढली जाते की वैभव स्वतःकडे स्ट्राईक्स ठेवण्याचा प्रयत्न असेल. जो बॅटर तगडी बॅटिंग करतोय तो स्ट्राईक स्वतःकडे घेतोय. ऑन साइडला हुक केलाय, व्हाट अ हिट. मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ हवेत उंच उडालेला झेल तिथे टिपला जातोय. एक वादळी खेळीचा अंत इथे होतोय. वैभव जाधव झेल बाद, बॅक टू द पव्हिलियन. दीपक आव्हाड, राहुल काय गोलंदाजी करताय. ते वैभवच्या बॅटमध्ये एक तगडा स्ट्रोक बघायला मिळाला, मात्र एफर्ट्स कमी, थोडासा टायमिंग तिथे चुकला गेला. मिस टाइम. यावेळेस देखील स्ट्रोक बघायला मिळतोय. लॉफ्टेड फटका. मुझफ्फर सय्यद अगदी वेगाने येत आहे. खराब कॉलिंग, खराब कॉलिंग. अप्रतिम रिटर्न आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र बॅटर तिथे धावचीत होत आहे. दीपक आव्हाड तिथे विकेटवर धावचीत. त्यांना देखील माघारी परतावं लागतंय. स्वर्गीय रोशन भाऊ घाटे संघाला आणखी एक धक्का बसतोय. दीपक आव्हाड धावबाद, बॅक टू द पव्हिलियन. पाठवलंय प्लॉटच्या अगदी बाहेर, आउट ऑफ द पार्क. येतोय पहिल्या चेंडूवर बिग हिट, षटकार. हो, पुन्हा एकदा फुलर लेंथ डिलिव्हरी, बॅटवर चेंडू पिक केलाय, मात्र इथे टायमिंग चुकतोय आणि डीप मिड विकेट सीमारेषेजवळ अनुज मौर्य डाऊन द बॉल आणि बॅटर इथे जेलबाद. त्यांना देखील माघारी परतावं लागतंय. आणखी एक विकेटचं पतन, बॅट्समन आउट, बॅक टू द पव्हिलियन.
आयोजन समितीच्या वतीनं पिंटूजी रोकडे सरांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. प्रगती केली हो. मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नुकताच पूर्वार्धाचा खेळ संपला, ज्यामध्ये तुम्ही अप्पा बोराडे यांना ऐकलत. खूप चांगला आवाज ज्यांचा तुमच्यापर्यंत पोहोचला. हे उत्तरार्धाचा खेळ, ज्यामध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं एकंदर 59 रन दाफलकावा लागला गेला. 60 धावसंख्येचा आव्हान आहे आणि हे 60 धावसंख्येचा आव्हान साठ धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानामध्ये दोन बिनीचे शिलेदार बॅटिंग करण्याकरता दाखल झाले. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये येत असताना विकेट धोत्रे आलाय बॅटिंग करण्याकरता आणि त्याच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राहुल पवार. विकास धोत्रे आणि राहुल पवार हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डावाची सुरुवात करण्याकरता ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत ते मैदानामध्ये आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरनं प्रदीप पाटील पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी मुन्नानं त्याच्या खांद्यावर सुपूर्द केली आहे. फर्स्ट बॉल, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल, कनेक्शन प्रॉपर आहे, चेंडू हवाई सफरीवर आहे, निघून जाईल सीमा रेखा पार. एक अप्रतिम दर्जेदार सुरुवात. स्वागत केले प्रदीप पाटीलचं आपल्या स्टाईलनं. फलंदाजानं फेकून दिलं चेंडूला सीमा पार षटकार. अप्रतिम बॅटिंग राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुढे टाकलेला बॉल होता, त्यावर आघात होत असताना उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर व्हाईटचा इशारा. धावफलकात वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकताना यावेळेस जाऊन पोहोचते 7. दबाव क्रिएट करतोय. चांगला फटका यावेळेस खेळला होता. पुढे टाकलेला बॉलवर एक चांगला आघात. इथे उजव्या यष्टीवरनं पुन्हा एकदा दिशा खराब, दशा खराब. वाईटच्या स्वरूपानं अतिरिक्त धावसंख्येनं वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. पंचा रिव्ह्यू आहे का? रिव्ह्यू आहे. वाईट करता रिव्ह्यू घेतलाय मुन्नानं.
इट्स अ फेअर बॉल. धावच्या स्वरूपानं हा बॉल येईल डॉटच्या स्वरूपानं. निर्धावच्या स्वरूपाने हा बॉल काउंट केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय त्याच्या विपक्ष फलंदाज स्ट्रायकर रेनकडे. इथे फटका 38 सरकारला क्लिअर करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. झेल सुटलाय. जीवनदान. हे जीवनदान महागडं ठरू शकतं. हे जीवनदान तुमच्या टीमला पराभवाच्या खोल दरीमध्ये ढकलून देऊ शकतं. कारण जो फलंदाज आक्रमक आहे ज्यानं सुरुवात अप्रतिमतेने केली आहे, ज्यानं षटकारानं वैयक्तिक खातं उघडलं, त्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देता. एक सोप्या आणि साध्या जेलमध्ये कन्वर्ट करायचं होतं बॉलला. राहुल गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रदीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल खोल टप्प्याचा फुलर लेंथवर चेंडूला पिच केला. फुलर लेंथ इज अ बेस्ट वेपन. हे सर्वोत्तम अस्त्र आहे ज्याचा वापर तुम्ही करत राहाल तर निश्चित वाचण्याची संधी मिळेल. आणि यावेळेस त्या चांगल्या अस्त्राचा वापर केला. चेंडूला फुलर लेंथवर पिच केलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून यावेळेस जाऊन पोचती येते 9. पुढचा बॉल प्रदीप. यावेळेस मात्र हा चेंडू सेल्फ फॉलोथ्रो मध्ये फील्ड केला जाईल. स्टॉप ठेवलाय. आपण जर पाहिलं खूप मोठी टोटल नाही आहे. प्रतिषटक 10च्या जवळपास सरासरी अधोरेखित करायची आहे. आणि प्रतिषटक 10च्या जवळपास सरासरी अधोरेखित करताना ज्या पद्धतीनं थांबवलं पाहिजे बॅटरला अगदी त्या पद्धतीनं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये थांबवत असताना इथे मात्र अप्पर कटचा एक अप्रतिम फटका. 38 सर्कलचा खेळाडू तो आशाभूत नजरेनं फक्त पाहत राहील. चेंडू निघून गेला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा रेखा पार. चौकार 4. केदार साहेब आमच्या सोबत आहेत आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं एकूण 60 धावसंख्या करायची आहे. पहिल्या षटकात ज्या पद्धतीने बॅटिंग झाली, ज्या पद्धतीनं जीवनदान मिळालंय आणि जी धावसंख्या आली आहे एकंदर आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्ती एखेरीस 13. काय वाटतं इथनं ही मॅच किती षटकांपर्यंत जाईल की ही मॅच कट टू कट पद्धतीने समाप्त होईल? बघूया काय होतं ते. कारण अटीतटीचा सामना निश्चितपणे होणार आहे. कारण सुरुवात इतकी चांगली झालेली आहे. 6 चेंडूमध्ये 13 रन्स त्यांनी जोडले गेलेले आहे. त्यानंतर मला वाटतं जोपर्यंत विक्की धोत्रे आणि पवार आहे तोपर्यंत ही मॅच कुठेही जाऊ शकते. जर 6 ओव्हरपर्यंत हे दोघेही खेळपट्टीवर जर राहिले तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकतं आपल्याला. निश्चित ही मॅच जर आपण आता जर पाहिली ना तर 60-40 आहे. 60% ड्रायव्हिंग सीटवर या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम जी आपल्याला पाहायला मिळते बंटी बॉईज. आणि पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर आहे. यावरती पण बरंच काही डिफेंड असेल. जे पॉवर प्लेचं हे षटक गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. दीपक अव्वाड चांगली गोलंदाजी केली होती या आधीच्या मॅच मध्ये. तो दीपक अव्वाड त्याच पद्धतीच्या लाईनला पुन्हा एकदा आठवावं लागेल. तोच तिखट मारा इथे गोलंदाजी ट्रॅकवरनं त्याला दाखवावं लागेल. तर तिखट मारा झाला नाही, जर थोडीशी ढिली पाग आपण ज्याला म्हणतो ती दिली गेली तर निश्चित या मॅचवर शिकंजा कसू शकते टीम बंटी बॉईज. बंटी बॉईजच्या विपक्ष रोशन भाऊ घाटे 11 च्या मध्ये ही मॅच. पहिला बॉल बॅकफुटला गेला. जागा बनवली. हवेमधनं उडवलाय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. चेंडू सीमा रेखा पार. षटकार 6. सजवलाय अप्रतिम. बॅकफुटला गेला. जागा बनवली. चेंडूच्या लाईन मध्ये आला. रिव्हर्स चुकीचा फटका. अपील इथे आपल्याला बिग शाउट पाहायला मिळतोय.
पंचांमध्ये थोडंसं हितगुरूच, तर नंतर जो काही निर्णय येईल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. पंच जो काही निर्णय देतील तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. एक रिव्ह्यू होता आपल्याकडे मुन्नाजी. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्हीही संघाच्या खेळाडूंना मी विनंती करेल की जर आपण जास्त डिस्कशन केलं तर आपले 2 रन्स कमी करण्यात येतील. जे वाद करतील पंचांशी नॉट आउट. नॉट आउट. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. इथे बेजबाबदारपणाचा फटका मी म्हणेन विकीने अटेम्प्ट केला होता. खरं तर सरळ बॅटनं खूप चांगले स्ट्रोक खेळतोय. हवेचा तर इथे काही संबंध नाही आहे. मैदान अगदी सुसज्ज आहे, त्यामुळे तुम्ही ज्या हव्या त्या क्षेत्रात फटके खेळू शकता. तिथे उलट्या हातानं प्रयत्न करणं थोडं चांगलं येऊ शकलं असतं, मात्र यावेळेस बचावतोय विकी. पुन्हा एकदा स्ट्रायकर येईनकडे. इथे सॉफ्ट हँडलला फक्त दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केलं, चेंडू निघून गेलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये. 4 धावांमध्ये कन्वर्ट केला जाईल. खूप चांगल्या पद्धतीने खेळ यावेळेस खेळत असताना विकी धोत्रे ची बॅटिंगची गरज आहे. क्रिकेट या क्रिकेटला इंटेलिजंट गेम म्हटलं जातं आणि तो इंटेलिजंट गेम यावेळेस पाहायला मिळतोय. शक्ती आणि युक्तीची सांगड ज्या खेळामध्ये घालायला हवी त्यावेळेस त्या युक्तीचा वापर केलाय आणि चेंडूला फक्त बॅटचा फेस ओपन करताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. पुढचा बॉल आणखी एकदा सरळ हातानं खूप चांगला फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. चेंडू वन बाउन्स सीमारेखा पार. विकी धोत्रेच्या बॅट मधनं आणखी एक दमदार चौकार. 4. थोड़ा राउंड घुमा ज्या पद्धतीने स्ट्रोक्स येतात विकी अगदी सहजतेनं धावा ओढतोय, त्याबद्दल काय म्हणाल? खरोखर खूपच सुंदर अशी फलंदाजी होते. पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार ठोकला होता आणि पुन्हा एकदा आता बघूया या चेंडूवरती काय. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. विकी धोत्रे ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग, अनस्टॉपेबल. विकी धोत्रे नावाचं वादळ ते मैदानातनं शांत करणं शक्य होत नाहीये गोलंदाजांना. बॅक टू बॅक मोठ्या फटक्यांचा वर्षाव. तीन चेंडूत 3 बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेस मात्र चांगला बॉल थोडासा खाली राहिला. चेंडूच्या लाईनला पिक करणं शक्य झालं नाही. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. षटक समाप्त होते. क्रमांक 2 2 षटकांचा खेळ समाप्ती. एकेरीस एक स्ट्रॉंग टोटल 3 धावफलकावर उभी राहिली आहे. विकास धोत्रे बॅटिंग करतोय 7 चेंडूवर 20 आणि त्याच्या साथीनं राहुल पवार 5 चेंडू फेस केलेत. 11 धावा धावफलकावर 32 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्ती. एकेरीस विजयाकरता येणारी 4 षटकामध्ये चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि बनवायचे आहेत 28-28.
नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरनं रोखावं लागेल, कारण पहिले 2 गोलंदाज जे प्रमुख अस्त्र होती ती निकामी केली आहेत, ती निष्क्रिय करून टाकली आहेत. ज्या पद्धतीने विकी धोत्रेनं बॅटिंग केली आहे, खूप चांगली बॅटिंग झाली आहे. उजव्या यष्टीवरनं हा बॉल विकेटच्या मागे सरळ निर्धावच्या स्वरूपानं 32 रन्स ऑन बोर्ड. वाईटचा इशारा आलाय, उशिरानं पंच आमच्याशी जोडले गेलेत आणि हा इशारा वाईट. धावसंख्येत भर, धावसंख्या 33, 33, 27 ची अजूनही गरज आहे. 24 बॉल त्याकरता तुमच्याकडे शेष आहेत. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार वाईड यॉर्कर, यशस्वी बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने जात असताना हा बॉल सागर आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरनं इथे फटका चांगला आहे, पुन्हा एकदा विकीने उडवलाय बॉलला. फोर्सचा प्रयत्न अखेरच्या क्षणी तो नाकामयाब ठरलाय. झेल खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट झाला. विकेट मिळतीये. विकी बॅक टू द डगआउट. करता तुमच्याकडे टायमिंग, त्याबरोबर फटक्यामधली ताकद, ती महत्वाची आहे. तुम्ही ताकदीच्या जोरावर त्या क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल करू शकता. यावेळेस टायमिंग होतं, मात्र ताकद तेवढीशी झोकली नव्हती. धावफलक 33, 33. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येतोय. गालिब पटेल मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. यावेळेस मात्र हा चेंडूला खूप सुंदर पद्धतीनं अलंग द कार्पेट खेळलाय. सॉफ्ट हँडलचा यूज केला. मैदानामध्ये आल्यानंतर पहिला बॉल जो प्रॉपर कनेक्शन होत सिंगलमध्ये कन्वर्ट करणं, जो आत्मविश्वास देतो, जो फटका तुम्हाला मैदानामध्ये सेट व्हायला मदत करतो, तो फटका यावेळेस पाहायला मिळाला. चेंडूला लॉंग ऑफकडे खेळलं. क्षेत्ररक्षकाची कामगिरी लॉंग ऑफच्या खूप चांगली झाली होती. याआधी विकीचा जेव्हा कॅच पकडला तेव्हा ही रनिंग कॅच खूप चांगल्या पद्धतीने त्यानं तो कंप्लीट केला. विकीच्या विकेट नंतर काय या मॅच मध्ये थोडीशी शांतता येईल की ती वादळी स्वरूप पुन्हा एकदा सुरुवात राहील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूला उचललं गेलं. धावसंख्येत 1 न वाढ, धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून जाऊन पोचती येते 35, 35. तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे फटका 38 सर्कलला क्लिअर करणारा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली कामगिरी यावेळेस त्याने केली. या चेंडूला उचलून फेकी केली. तोपर्यंत फक्त एक चांगली फिल्डिंग, वेगवान फेकी, माहोल जो क्रिएट केला होता विकेटच्या मागणं मुन्नानं, त्यामुळे दुसरी कंप्लीट झालेली. त्याने फेकी किंवा जी आक्रमकता राखवली, ही गरज असते. हे तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव शिकवतो. यावेळी ज्या पद्धतीनं फलंदाजाला कन्फ्यूज करणं, फलंदाजाला स्टॉप करणं, त्याला दुसऱ्या धावेपासून परावृत्त करणं, हे तुमचा अनुभव तुम्ही वेगवेगळ्या खेळाडूंच्या विपक्ष जेव्हा खेळताना तेव्हा ते तुम्हाला मिळतं. यावेळेस कटचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि चांगली कामगिरी. यावेळेस गलीच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला गेलाय. गलीची सफर, मी नेहमी म्हणतो गलीची सफर ही धोकादायक असते. ती क्रिकेटच्या मैदानाची असो किंवा तुमच्या प्रेमिकेची असो, कुठल्याही गलीत जा, पकडले जाऊ शकता. यावेळेस गलीत जायचं होतं आणि पकडले गेलेत. विकेट मिळतीये खेळाडू बाद.
3 षटकांचा खेळ समाप्ती एखेरीस धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक आहे एकंदर 36-36. विजयाकरता अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल शेष आहेत. 18 चेंडू आणि 24 धावा या मॅचचं समीकरण जुळवण्याकरता नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरनं डावकुरे आधार मारा करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. प्रदीप येतोय गोलंदाजी ट्रॅकवरनं. या प्रदीप तो कशा पद्धतीने मारा करेल. एक गोलंदाज या मॅच मध्ये ज्याला खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल, एक टाईट ओव्हर त्याला करावी लागेल तर या मॅच मध्ये जागा बनू शकते. उजव्या यष्टीवरनं वेगवान टाकलेला बॉल निर्धावच्या स्वरूपानं फुलर लेंथ चा वापर केला गेला. चेंडूला अगदी पुढे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालं. निर्धावच्या स्वरूपानं हा बॉल निघतोय. प्रदीप वेगावर स्वार आहे, वेगावर अरूढ आहे, खूप वेगानं गोलंदाजी करतोय. फलंदाजाला वेगाबरोबर बीट करण्याचा प्रयत्न. इथे अलॉंग द कार्पेट चांगला फटका गॅप मध्ये गेलाय. काय इथे चेंडूला थांबवण्यात यश मिळेल. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेखा पार. एक क्लासिक कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार 4. फटका यावेळेस पाहायला मिळाला. आपल्या जागेवरनं चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये अप्रतिमतेनं यावेळेस खेळून काढलं. क्षेत्ररक्षक थोडासा वाईट होता आणि त्याचाच फायदा मिळाला. पुन्हा एकदा अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. काय फटका सजवलाय. चेंडू सीमारेखा पार. षटकार 6. फटका होता अप्रतिमतेनं. आपल्या उभ्या जागेवर जास्तीचे एफर्ट न घेता उडवलं चेंडूला हवेमध्ये. लॉंग ऑफचं क्षेत्र खाली होतं ते ठाऊक होतं आणि त्याचाच विचार करून हा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना, थोडासा बदल. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज प्रदीप वेट करत कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा पाठलाग केला मात्र अतिरिक्त बाहेर राहतोय. पंचाचा इशारा. इट्स अ वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं वाढ. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकताना यावेळी जाऊन पोहोचते येते 47. 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज. इथे पुन्हा एकदा 38 सर्कलला क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्याच्यापासून चेंडू दूर राहतोय. निर्धन स्थळी हा बॉल पडतोय आणि 2 धावा घेण्यापासून रोखता येणार नाही. 2 धावा, सिंगल, डबल, मोठे फटके अगदी सहजतेनं, जास्तीचे एफर्ट न घेता, कुठली रिस्क जास्तीचे आपल्याला पाहायला मिळालेली नाही. क्षेत्ररक्षकांपासून दूर अगदी सहजतेनं फटके खेळले जात आहेत आणि ज्यामुळे मॅचवर खूप लवकर कुरघोडी होत असताना पाहायला मिळते. त्यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट हँडलचा यूज केला, फक्त दिशा दिली. पुन्हा आपल्या जागेपासून दूर जात चेंडूला जोवर उचलेल तोपर्यंत 1 धाव. एकेरी धाव्यानं धावफलक वाढ होते. धावसंख्या जाऊन पुसते येते 50. विजयाकरता 10ची गरज आहे. 13 चेंडू शेष आहेत. 13 चेंडूमध्ये 10 धावा. या मॅचचं समीकरण ज्या पद्धतीने बॅटिंग झाली विचार केला नसेल कोणी, पण ती बॉईज एवढ्या फास्ट वेगवानतेनं मॅचवर कुरघोडी करेल. अनपेक्षित विजय हेच असतात. यावेळेस 2चा कॉल आहे कारण मुन्ना त्याचा स्वतःवरचा संयम सुटला असं वाटू लागलंय. हे होतं जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करता की ही मॅच आम्ही टाईट शेवटपर्यंत घेऊन जाऊ. जेव्हा तुमचे गोलंदाज खराब कामगिरी करतात तेव्हा मग तो स्वतःवरचं संतुलन, तो संयम बिघडलेला कुठेतरी पाहायला मिळतोय. आणि इथे या मोठ्या खेळाडूकडनं तशा पद्धतीचं चित्र मैदानाच्या आत केदार सर आपल्याला पाहायला मिळतंय. येस सर, निश्चितपणे खूपच सुंदर अशी फलंदाजी गालिब पटेलकडनं झालेली आहे या षटकामध्ये. अतिशय सुंदर फटका होता. त्यांनी लॉंग ऑफला खेळून काढला होता, तो षटकार भेटला त्या चेंडूवरती आणि तिथून परत पुन्हा एकदा त्या मॅचमध्ये आलेले आहेत आणि आता एक चांगल्या स्थितीमध्ये बंटी बॉईज मला वाटते आहे या मॅचमध्ये. 80% ही मॅच कव्हर केली आहे त्यांनी. कारण विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं आता गरज आहे ती 8 धावसंख्येची आणि त्याकरता 12 बॉल शेष आहेत. जी बॅटिंग आतापर्यंत झाली आहे, ज्या विकेट्स त्यांच्या हातामध्ये आहेत, मॅच सोपी आहे. मात्र इथनं फिल्डिंग करणाऱ्या टीम करता प्रयत्न जर केले
तर हे शक्य आहे आणि ते मुन्नाला ठाऊक आहे. त्याने कित्येक वेळा अशा पद्धतीच्या मॅचेस पाहिल्यात ज्या पद्धतीनं संपूर्ण जगभर तो टेनिस बॉल क्रिकेट जिथे जिथे खेळलं जातं तिथे तिथे फिरतो आणि त्यामुळे ठाऊक आहे त्याला. इथे खोलो टप्प्याचा बॉल लॉंगॉनकडे खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल. आता अगदी शांततेने बॅटिंग होत असताना आणि नॉस्ट्राईक एंडकडे अगदी तसाच कॉल की घाई नकोय. आपण रोडने जाताना नेहमी वाचतो ना, अति घाई संकटात नाही. जिथे तुम्ही अति घाई केली ना तिथे तुमच्याकरता संकट हे निश्चित स्वरूपानं क्रिएट होऊ शकतं. निश्चितपणे मुझफ्फर सय्यद स्ट्राईकवरती आहे. मुझफ्फर सय्यद बद्दल सांगायचं गेलं तर 2 सेंचुरीज त्याने NPL मध्ये केलेल्या आहे सर. खूपच उत्कृष्ट असा फलंदाज आहे सीझन बॉलचा. मुझफ्फर ट्रॅक खाली करायची आहे पायाची. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 53 7ची अजूनही गरज आहे. मुझफ्फर इज ऑन अ स्ट्रायकर एंड. यावेळेस मात्र ट्रेनच्या भाषेतला फटका खेळण्याचा प्रयत्न, पल्लू स्कूपचा प्रयत्न होता. ट्रेनच्या भाषेत म्हणायचं तर सुपला शॉट, अगदी त्याचा प्रयत्न एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकताना धावून पोहोचते 54-54. यानंतरचा सामना असेल मुंबई लायन्स. मुंबई लायन्सच्या कर्णधाराने टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. चांगला बॉल, मॅच बनतीये. हे असंच घडत राहिलं, याच पद्धतीने डॉट येत राहिला तर मॅच इथनही बनू शकते. 6 चेंडूत 6 धावा खूप वेळा कठीण होतात. 6 चेंडूत 5 डिफेंड होऊ शकतात. त्यामुळे इथनं मॅच मध्ये जागा निर्माण करण्याची संधी होऊ शकते जर गोलंदाजी अशाच पद्धतीने होत राहिली. आणखी एक दर्जेदार बॉल, क्वालिटी बॉल, चांगला बॉल, विकेटच्या मागे आला निर्धावच्या स्वरूपानं. या डॉट चेंडू बरोबरच एकंदर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 54 वर स्थिर आहे. 6 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत आणि त्याकरता तुमच्याकडे बॉल शेष आहेत ते 7 चेंडू 6 धावा. मॅच रंगतदार स्थितीकडे काय जाईल या बॉल नंतर ते आपण विश्लेषण करू. इथे फटका चांगला आहे, दिमागदार, दर्शनीय आणि क्वालिटी स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रूफ, चौकार 4. आपल्याला जायचंय. या मॅचचा टॉस असेल बंटी बॉईज चे कर्णधार विक्की धोत्रे यांनी एक टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. त्याचबरोबर मुंबई लायन्स रवी आयरे. रवी आणि बंटी रवी आणि त्याच्या विपक्ष तुम्हाला विकी अशी मॅच पाहायला मिळेल. एक चांगली मॅच असेल. यानंतर पुन्हा एकदा विकी धोत्रे खूप चांगला परफॉर्म राहिला या मॅच मध्येही, पहिल्या मॅच मध्येही. या मॅचचा टॉस सन्माननीय आमचे राजाभाऊ आहेर यांच्या हस्ते होणार आहे. इथे उडवलाय बॉलला, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूचा वेट मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. खेळ खल्लास, विजयी होते इथे टीम बंटी बॉईज. बंटी बॉईज या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मुंबई लायन्स कर्णधार रवी आयरे. राजाभाऊ आहेर यांना मी विनंती करेल की त्यांनी टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे.